हे हरण्या कॅरेट सांगतो काय. नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सगळ्या गुरांना खायला टाकले. सकाळ म्हणजे आता 11 वाजलेत, लय उशीर झाला. लाईट 9:30ला आली होती ना, तर त्याच्यामुळं खायला टाकायला थोडासा उशीर झाला. म्हणजे ह्याच्या अगोदर एक टप्पा आपण खायला टाकून घेतलेला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात खायला टाकले. गावरान गुरांना पण आज घरीच खायला टाकले. स्टॅलिनला चरायला बांधले. तर बाकीचे गावरान गुरं इथं घरीच खातात, आपले गावरान सीता वगैरे. आणि ही गुरांची लाईन आहे ना, तर ती पण घरीच खाती. हरण्या सकाळी मी इथं बांधलं होतं दूध काढायच्या वेळेस, त्याला जागेवर बांधतो होता. ए गंगा मार नको ना. हरण्या त्याच्या जागेवर हरण्या तिकडं नाही इकडं. आणि आता बैलांना मला कामावर न्यायचं आहे. मी म्हटलंच होतं ना, पोळा झाल्यावर बैलांना भरपूर काम आहे. तर तसं मागच्या 2 दिवस त्यांच्याकडून काम मी करून पण घेतले आणि आता कंटिन्यू काम चालूच आहे. आता 1 हप्ताभर त्यांना कंटिन्यू काम आहे. आपले रिकाम्या शेतांना मशागत एकदा करून घेतली ना, मग बैलांचे कामं मग नाहीत कामं, म्हणजे असतात पण थोडे. ह्याला आज सकाळी दूध पाजलं की चरायला बांधलं होतं. ह्याने मेक हारपिली आहे, दावेला आहे. ह्याला पलीकडं बांधलं होतं चरायला, मेक उपटिली ह्याने आईपाशी आले. थांब इथंच. हिर्या गप शांत बस, थांब. ह्याला ना आणखीन 2-3 महिन्यांनी येसन घालायची. ह्याला आता मी झाडाला बांधलं इथे. ह्या 2-3 महिन्यांनी येसन ह्याला घालायचीच, कारण ह्याला शिस्त कसलीच नाही. ह्याला माणसाने वाढलेलं कळत नाही, माणसाला बी ओढीत होतो तिसरीकडेच. त्याच्यामुळे ह्याला येसन घालायचीच थोड्या दिवसांनी. आता त्याची जागा बदलली, त्याला पलीकडे बांधले खायला. आणि खिल्लरीची जागा बदलली, खिल्लरीला बांधायला जागा बदलली. मला कमेंट आली होती की खिल्लरी कुठे म्हणून. खिल्लरी आपल्याकडेच आहे, पण आपण आपल्या शेडमध्ये जागा कमी पडते ना, तर त्याच्यामुळं दुसऱ्या शेडमध्ये बांधत असतात. तर खिल्लरी आणि तिचं पिल्लू वेगळ्या शेडमध्ये बांधलेले असतात. मग दिवसभर असेच चरायला बांधलेले असतात इकडं तिकडं, आणि रात्रीच्याला शेडमध्ये असतात. तर हिऱ्या मोकळा सुटला होता, तर त्याने खाल्लं आहे भरपूर. त्याच्यामुळे त्याला काय आता भूक नाही, त्याच्यामुळे तो खात नाही. बाकी गाय खाते. आणि जिथं हे गुरं बांधलेत ना मी, तर त्या शेतात आपलं अवथाणाचं चालू आहे. तर इथं जेवढा काळा पट्टा दिसतो ना पलीकडचा, तर तिथपर्यंत मी अवथाणात आलो आहे पलीकडल्या बाजूने. आता एवढं शेत आज अवथाणायचं आहे. ह्याच्यात अवथाणायचं कारण ह्याच्यात छोटं गवत लय आले. हे बघा, जिकडं जर रानात जर लक्ष दिलं ना बारीक, तर सगळं हिरवं गवतच आलंय, तण आलंय. ज्याच्यात जास्त करून काँग्रेस गवत आहे. तर अवथाणला ना, तर हे गवत म्हणजे जमिनी खालून पाच जाते ना, तर असं निघून पडतं असं. मग असं मुळ्यांना हवा लागली ना थोडीशी, मग गवत हे सुकून जातं. बारकालं गवत असते, सुकून जाईल. तर त्याच्यामुळेच अवथाणायचं चालू आहे. ऐकू थांबा, ऐकू म्हणलं ना बरोबर थांबतात. कामाला असले की ऐकत आहेत. उभं राहून अवथाणायचं चालू आहे. काळ्या शेत होतं ना, तर ते काळच अवथाणलेलं आहे. आणि पलीकड हे शेती ना, ह्याच्या शेताच्या पलीकडे जिथं आपण सोलार प्लेट ठेवले होते ना, तर तिथं आपण मका पेरली गुरांसाठी. आणि इथं चालू आहे अवथाणायचं. वल्ल शेत आहे ना, परत उभा राहून दमछाक होती बैलांची. चिमण्याची जास्त दमछाक होती. सरजा जास्त काम घेतलं ना, मग सरजेची दमछाक होती, पण चिमण्याची थोड्या कामाला पण दमछाक होती. परत ह्याच्यात वसन जास्त काय लागत नाही, उभं राहून आवते त्याच्यामुळं. पण थोडंसं जे गवत आहे ना, गवत काडी का जरा असा अडकतो आवताला. मी बैलांना मुंगसे घातले नाहीत, कारण की शेतात काही जास्त हिरवं काय खायला नाही त्यांना. आणि दम भरतो ओल्या शेतात ना, तर त्याच्यामुळे मोकळा श्वास घेता यावा म्हणून त्यांच्या तोंडाला काय मुंगस वगैरे तसं काही लावलं नाही मी. इकडंच थोडंफार हराळ अडकते. आपल्याला लाकडी आवत पण घ्यायचं बरं का. आता बनवायला टाकले, 1-2-4 दिवसात आपल्याला लाकडी आवत येईल. पण ते कधीतरीच वापरायचं लाकडी आवत चांगल्या रानातच, कारण की लाकडी आवताचे कारागीर जास्त राहिले नाहीत. लाकडी आवताचं कसं घोटाळे जास्त होतात, म्हणजे कुठं झाडाच्या मुळीला वगैरे अडकलं ना, तर मोडतं. कधी दांडी मोडते, कधी त्याचे पाय मोडतात आवताचे. आणि आता कारागीर कमी राहिलेत लाकडी आवताचे, तर त्याच्यामुळं लाकडी आवत एक जिथं चांगलं शेत आहे ना, जिथं
म्हणजे चालण्यासारखे आहोत, तर त्या शेतात लाकडावत वापरायचं असे. तर चला आता परत आज आबाळ बी आले, त्याच्यामुळं आऊत उरकून घेतो. आऊत आणायचं दुपारपर्यंत नाही होणार, ओलं राहणे ना दुपारपर्यंत नाही व्हायचं. पण जास्त वापसाची वाट बघायला नको. पाऊस आला ना तर परत हे छोटा गवत मोठं होईल ना तर शेत पडीकच होईल. त्याच्यामुळं आता चल एक हाताने मला बॅलन्स करावं लागतो. बॅलन्स करताना कसं ज्याला आऊत आणता येतं ना ज्या व्यक्तीला, तर ते तो बरोबर आऊत आणतोच. चिमणी चल. पण नवीन नवीन कसं करायचं, बैलांच्या नाकात वेसणीला दोरी ना, तर पाठीमागं तोल चालला तर ह्या वेसणी थोडंसं पकडायचं दोरीला असं. चिमणी थोडं सर चिमणी. आणि आता मला बरेच दिवस झाले मी आवथानतोय, तर त्याच्यामुळे दोरीला नाही धरलं तरी बॅलन्स राहतो आवतावर. पूर्वी अदुगर राहत नसायचा, पण त्यावेळेस असं कासऱ्याला थोडासा ताण दिला ना हाताने, म्हणजे असा तरी जमतं. थोडंसं असं कासऱ्याला आधार देऊन उभं राहायचं तरी जमतं. त्या बैलांना मी ओढलं ना तर माझं जर जास्तच वज आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं त्यांना वेसणीला ताण बसतो, त्याच्यामुळे थांबतात. पण एक असं जे लहान मुलं आहेत ना तर ते असं पकडतात. इतका टाईट कासरा पकडला ना तरी पण बैल चालतात लहान मुलांनी पकडल्यावर. आणि बैलांच्या पण लक्षात येतं की नवीन कोणीतरी आऊत शिकते, तर त्याच्यामुळे त्यांच्या नाकाला हिसके बसतात. पण माझं कसं बॅलन्स राहतो ना, तर त्याच्यामुळे मी असा मोकळा उभा राहिलो ना तरी पण चालतात. फक्त बैल कंट्रोल करायलाच कासरा ओढावा लागतो. जिकडं आपल्याला घ्यायचं ना आऊत, ज्या बाजूला डाव्या बाजूला घ्यायचं असेल तर सरचा कासरा असा थोडंसं नॉर्मल ओढायचा. तसं मी चिमणे चल चिमणे चल. बघा मी कासरा ढिल्ला धरून पण आवतो उभा राहू शकतो, एवढं म्हणजे बॅलन्स येत आहे. अशी माती हालते मशागत होऊन निघते. ए चिमणी असेल ह्याला. आता इथं गवत खायला बांधले. गवत तिसरीकडे उभा राहिले तिसरीकडे. इकडे मुरकी जरा मोठी झाली वाटते, लयच ताण देते, लय वडीत आहे. हा इथं गवत खाण्यासाठी बांधले त्याला. मी एकदम जाम बांधली हिऱ्याची. आता ह्याला इथं बांधले खाईन थोडं थोडं गवत, कारण की हे जे आपलं खालचं पाठवण आहे ना, तर ह्या पाठवणालाच इथं त्याच्या आईला बांधले मी. आता दोघांची पण जागा बदलली. आपलं आऊत तिकडं उभा आहे. बोलताना ना व्हिडिओत काही काही शब्द ना तयारी करून बोलायचं म्हणलं की चुकतोच एखादा शब्द. खिलेरी बस खिलेरी खाती इथं गवत. पलीकडे तिचं पिल्लू थोड्या वेळाने मी बैलांना बी चारायला सोडीन, पण सध्याला चालू आहे आऊत. म्हणलं त्यांना बी थोडा विसावा द्यावा, तोपर्यंत त्या दोघांची जागा बदलेली. आता मी चाललो शेताच्या मधून, कारण की अवथानायचं झालंय सगळं. कडीपर्यंत आपले सागाचं बांध आहे ना, तर तिथपर्यंत अवथानले. सागाचा बांध म्हणजे सागाची झाड आहे ते साईडनी ना, तरी सागाचा बांध कडीपर्यंत अवथानून झाले. आता रिकामावत चालले, हौदापाशी सोडतो बैलांना, अर्धा पाऊण तास हिंडवतो, नंतर परत बैलांना बांधतो. आता आपल्याला दुसरं शेत आपलं मकावालं शेत होतं ना, जिथं आपलं थोडंफार गवत पण होतं गुरांचं, तर तिथं आपल्याला अवथानायचं आहे. नंतर चल चिमणे चल. आवाज ऐकला की लगेच थांबत येत. रिकामा होत असलं ना तरी पण बैलगाडी बी त्यांना माहिती आहे, बोलायला चालू केलं ना की काम थांबणार आहे, कोणाच तरी फोन आला आहे असं त्यांना वाटतं, तर त्याच्यामुळे बोलायला लागले की थांबतात. ही मातीत काय करतो काय की झालं बाबा अवथान बरं झालं. हे लोखंडे होते, लय बुडतं जमिनीत खाली. चिमण्याचा कसला कालव आहे, नुसता आवाज. 8 तास मी अदुगरच घेते शेताचे. आता बैलाला चारायला सोडले, काम झालंय. त्यांना हौदापाशी आऊत सोडले, पाणी दाखवले. सरजा पाणी प्याला नाही, चिमण्या पाणी प्याला. आता इथं हिंडवायचं आणला, मग 1 तासात तर जगत ना. आता काम केले ना, आता व्यवस्थित खातात, नीट नाटकं करत नाहीत, काय नाहीत. आता मी आलतो इकडं आपल्या मोसंब्या न्यायला, म्हणजे मलाच खायला न्यायच्या 2 बस होतील. आणि खाऊन खाऊन मोसंब्या तर ह्या झाडाच्या तर संपल्या, ह्याच्या पुढच्या झाडाला आहेत आणखीन मोसंब्या. ह्याला पण आहेत राव मधी. आणि हे झाड आहे ना, ह्याला भरपूर आहेत. हे बघा इकडे हे लागलेले, परत खाली 2-4 आहेत अशा. इकडं ह्या बारकाल्यात
इकडं काय मोठं आहेत. ही मोसंबी खाण्यासारखी आहे एकदम. माझं बोट लागली ती. ही पण एक घेतो म्हणजे बस. बैल चरतात आपल्या तिकडच्या बांधाला. आता काम केले ना त्याच्यामुळे एवढं काय लक्ष द्यायची गरज नाही त्यांच्याकडं. गुपचूप बांधाचंच गवत खातात. काम नसेल केलं ना मग सोयाबीन खातात. मी आता आलो एक काटव्यातल्या शेतात. हे आपला ऊस. हे ऊसात मूग होता. मूग कुठे गेला? मूग आपला इकडल्या बाजूला आहे. अय यार मागच्या साल तर चांगला होता मूग. शेंगा बी काळ्या पडल्या त्याच्या. पण खायला आल्यात चांगल्या शेंगा. मध्ये जाऊन बघू. कारण की मूग खत टाकताना तर चांगला होता. ऊसाला खत टाकत होतं ना तर त्यावेळेस चांगला होता. आणि आता बी बरं आहे. म्हातारा झालाय. शेंगा वाळल्यात राव काही काही. मी बघायला आलो तर शेंगा खाण्यासारख्या आल्यात का. पण खाण्यासारख्या पण शेंगा आहेत. ही एक फोडून बघतो मी. कारण की बघा ह्या तर काळ्या पडल्यात म्हणजे तोडायला आल्यात. इकडं अशा काळ्या पडल्या शेंगा. या काळ्या परिपक्व होऊन काळ्या पडल्यात चांगल्या. आणि मूग बी मध्ये चांगला आहे. कडीने बघितलं ना तर वाटत नाही एवढा चांगला आहे म्हणून. पण मध्ये बघितलं ना तर मूग चांगला आलाय. चांगला आहे मध्ये मूग. हे बघा हे अशा शेंगा एवढा खास आला नाही पण ऊसात आहे त्या मानाने बरं आहे. हे बघा ह्या अशा शेंगा आल्यात. आणि ह्या काळ्या शेंगा काढायला आलेल्या आहेत. ह्या काळ्या शेंगा. आणि हिरव्यात ह्या खाण्यासारख्या शेंगा आहेत. ह्या एक मी फोडून बघतो ह्याच्यातली. हीच बघतो म्हणजे ही चांगली निघाल. हा चांगलेत राव मूग. चांगलेत म्हणजे खायला आलेत शेंगा. हे बघा हे असे मूग चांगलेत. आणि ऊस बी आपला चांगला आहे बरं आहे. आता डोक्याला लागतोय. डोक्याला म्हणजे असं इथपर्यंत. आणि ऊस खड्ड्यात आहे मी सरी वर आंब्यावर उभा आहे. आणि ऊस सरीत आहे खाली. तरी पण बरं आहे आपला काटवणातला ऊस चांगला आहे. आणि पलीकडच्या बाजूने मूग आहे. अर्ध्यात उडीत होतात तर तणनाशक फवारलं होतं उडदावर. पण मूग आहे. उडदात गवत लय झालं होतं. आणि इकडं सोयाबीन पेरलं होतं. सोयाबीनला पण चांगल्या शेंगा लागल्यात. ह्या अशा शेंगा लागल्यात. आणि सोयाबीन पण चांगली ह्या ऊसात. इकडं दोन्ही ऊसाच्या लाईनच्या मध्ये सोयाबीन पेरलेली. सोयाबीन पण चांगली कारण ह्याला शेंगा चांगल्या लागल्यात. आणि ही अडीच ते 3 महिन्याची सोयाबीन आहे दप्तरी म्हणतात. आणि आपला ऊस बघायचं झालं तर थांबरे बोड असा थांबा लय उघडं केलं बी नको डुकरं खातील. पण असा आपला ऊस झालाय. ऊस मस्त आहे कारण कांडे भरपूर लांब आहेत. अंतर भरपूर लांब आहे कांड्यामधलं म्हणजे दोन्ही डोळ्यामधलं. आणि ऊस पण चांगला आहे. थोडासा पातळ झाला आहे कारण आपण हे जे जेटेकोंब वगैरे तसं काही काढलं नाही ना. त्याची एवढी काही जास्त मेहनत केली नाही. तर तरी त्या मानाने ऊस एक नंबर आहे. चांगला आहे मस्त. आणि खत पण ह्याला एकदाच टाकलेलं आहे आपण. ते बी मातीआड खत केलं नव्हतं कारण की वापसच नाही. इकडे एकदा पाऊस पडला ना तर ह्या शेतात वापसा येत नाही. आणि ही आपली विहीर. तर विहिरीचं पाणी आता थोडंसं खाली गेलं इकडे. मी मागच्या वेळेस खत टाकायला आलतो ना तर त्यावेळेस पाणी एकदम काटोकाट फुल विहीर होती. असं साईडला आलेलं पाणी साईडला आलं होतं. पण आता 2-3 दिवस झाला पाऊस नाही ना तर त्याच्यामुळे पाणी जिरलं जमिनीत. नाहीतर थोडा पाऊस आला तरी इकडं कडीला पाणी येतं विहिरीच्या बाहेर. आणि बाहेरून बघितलं तर असं आहे आपला ऊस. चांगला आहे मस्त आहे. हे आपलं काटवातलं शेत आहे. वरच्या कडीची सोयाबीन बी बघितली मी तर सोयाबीन बी चांगली. तिथे घरट आहे त्याच्यात आपण अंडे आहेत का बघू. आणि मला लगेच घरी जायचं कारण की आभाळ आलेलं आहे ना तर पाऊस यायला सुरुवात होईल लगेच. विहीर कसली फुल भरली तोडून. ह्याच्यात बेडकं बी आहेत विहिरीत. थांबा ह्या इकडे एका लिंबाच्या झाडाला घरट आहे. पण पटकन बघू ह्याच्यात अंडे आहेत का. नसतील अंडे कारण की एवढ्या उघड्यावर घरटं म्हणजे ह्यात अंडे नाहीत. म्हणजे ह्याच्यात अंडे नाहीत. नाही त्याच्या अंड्यावर घरटं कसं लय झुडपात असतं म्हणजे लय झाडीत असतं. दाट झाडी जिथं असते ना तर तिथं असतं. आणि आता इकडं बघा आपल्या विहिरीवर आपल्या काय इथं पण चरायला येतात बरं का. ही विहीर आहे ना तर या विहिरीच्या बाजूनी आणि माझ्या पाठीमागे हे जे पडक आहे ना तर इथं आपले गुरं चरायला येतात. तर इथं पण चरतात. आणि हे आपलं म्हणजे आपलंच पडक शेत आहे. इथून आपल्याला शेत पण करता येतं. पण आहे गुरं चरतात ना तर राहू दे एवढं पडीक. आणि इकडं पडकात असं गवत आहे खायला जे रोजच गुरं येतात. आपले पण येतात आणि दुसरे पण येतात नाही तर त्याच्यामुळे गवत जास्त काय वाढलेलं नाही. पण तरी पण गुरं थोडा वेळ हिंडतात ह्याच्यात.
इकडं असं. ही आपली काटोनातली सोयाबीन आहे, ही 4 महिन्याची सोयाबीन आहे. आपलं ते KDS 776 आहे. हिला पण चांगल्या शेंगा लागल्यात, अशा शेंगा लागल्यात मस्त आहेत. हिला परत युरिया वगैरे म्हणजे काही खतच नाही टाकलं तर त्याच्यामुळं जास्त काय वाढले नाही, पण बरी आहे कारण की शेंगा बऱ्याच चांगल्या लागल्यात हिला. अरे ह्याला फुलंच आहेत आणखीन, ह्याच्या किडले रोगले पडलेलं आहे, पण बरे आहेत. मी इकडं आलो होतो आपल्या ह्या राणीच्या गळ्यातलं लाकूड न्यायला. एवढं मोठं लाकूडच लागतं तिला, कारण छोट्या लाकडावर राणी कंट्रोलच होत नाही. तिला अगोदर छोटं लाकूड पण होतं, पण त्याच्यावरती काय कंट्रोल होत नाही. आणि राणीला अशी आयडिया आली ना तर ती शिंगाच्या मधून बरोबर ही रस्सी ना गळ्यातून काढून टाकते. तर तिने इथं काढून टाकले. मग पप्पा मला म्हणले की घरी घेऊन जा, म्हणजे उद्याच्याला होईल. कारण तिने राणीने काल काढून टाकलं होतं हे. तर पप्पा आत्ता म्हणजे सकाळी न्यायला आलं ते लाकूड. तिने काल पण असंच काढून टाकलं होतं. आणि राणीने काल पप्पांना वाटलं चुकून निघले काय की हे लाकूड तिच्या गळ्यातून, पण आज पप्पांनी बघितलं तर मुद्दामून काढते राणी. म्हणजे थोडंसं आयडिया करते ती. शिंग तिचे पाठीमाग आहेत ना, तर थोडंसं मानाला शिंग चिटकवते आणि महाग सरते. मग हे लाकूड गळ्यातून दोरी निघते ह्याची. तर त्याच्यामुळं आता उद्याच्याला ना मी व्यवस्थित बांधतो. म्हणजे राणीच्या गळ्यात जो पहिलं कंड आहे ना, म्हणजे रस्सी आहे ना, तर त्यालाच हे बांधतो. म्हणजे पडणारच नाही, निघणारच नाही. कारण की हे नसलं ना, राणी इतकी बेजार करते ना, इतकी परेशान करते ना, विषयच नाही. परेशान करते म्हणजे सारखं पिकात पळते, गुरात चरत नाही व्यवस्थित, सारखं पिकाकडे जाते. मग त्याच्यामुळे तिला हे लाकूड लागतंच. असं खड्ड्याने पाणी साचलेलं आहे पावसामुळं. आता आपण चाललो कडवळ आणायला. मी आवतानीचा तो तवाच आहे आणि कडवळ कापून ठेवले. तर मी जातो कडवळाची गाडी भरून आणतो. कडबा बैलगाडीत भरून घेतलाय. आता मी चाललोय परत रिटर्न घरी. थोडा पाऊस होतोय. बरं झालं इथं थोडा पाऊस होतोय आपल्या बैलगाडीपाशी. तिकडं तळ्यावर लय मोठा पाऊस येऊन गेला म्हणजे आत्ताशी उघडला तळ्यावरचा पाऊस. नाही तर तळ्यावर चांगला पाऊस चालू होता तळ्यावर. आणि आपल्या बैलगाडीवर पण पाऊस चालू आहे, पण थोडा नॉर्मल पाऊस आहे. चिमणी. आणि आज पप्पांनी ना म्हणजे पावसाचा अंदाजा घेऊन छत्री नेली नव्हती. तर आज पप्पा 100% भिजणार म्हणजे भिजले पण असते ना आतापर्यंत. कारण की पाऊस असा तिरका गेलाय ना, जिकडं गुरं चरते तिकडं आहे वाटते पाऊस. त्याच्यामुळे पप्पा तर भिजणारच आहेत. आपली सोयाबीन बरी बरं का. थोडा पाऊस चालू आहे. आपले खिलरी आणि हिरे खातोय पावसात. आतापर्यंत खात नव्हता, इकडं तिकडं बघत होता ना, आता खायला लागलाय. मी त्यांना न्यायला आल्यावर आता पाऊस चालू आहे तर हिऱ्याला आणि खिलरीला घरी घेऊन जातो. आणि टाईम पण झाला, आता 5:45 वाजलेत. म्हणजे त्यांचा घरी जायचा टाईम झाला. 6:30ला आपण त्यांना घरी घेऊन जात असतो. आता घरी पण घेऊन जाऊ त्यांना. घरी आलं की दूध प्यायला चालू झालं जागेवर आलं की. पण बरं झालं, मग परत संध्याकाळी दूध पाजायची गरज नाही. ह्यांना पाणी दाखवलं ना मी, ह्यांना बकेटमध्ये जागेवर पाणी आणतो. कारण पाणी पिले असते ते दोघं पण पाणी पिले असते, पण आता भिजलेत ना तर त्याच्यामुळे पाणी प्यायचे नाहीत. तरी मी बकेटीत पाणी आणतो आणि बकेटीत त्यांना पाणी दाखवून बघतो. बहुतेक खिलरी पाणी पिईल असं मला वाटतंय, पण भिजली बी ती. खिलरी पाणी ठेवले. अरे तहान आहे, थांब 5 रुपयाचं झालं ना मग पितो. तुला तहान आहे हे तर मला कळलंय. आत्ता 5 रुपये दूध पिते. हिरे चल वास, चल हिरे चल. आज मोकळं सुटलं नाही, होतं राव सकाळी मोकळं सुटलं तर. चल ना इकडे हिरे, चल लवकर इकडे चल. इकडे तुझं खुराक आहे रे. खुराक इथं सोलर प्लेटवर पाठी ना, तर त्याच्यात त्याने सकाळी खुराक खाल्लं नव्हतं, म्हणजे अर्ध खाल्लं होतं. अर्ध खुराक त्याचं तसंच आहे पाठीत. चल इकडे. बरं तुला ह्या पोलला बांधा जुने. हे शियानाची पाठी ती. चल हिरे या पुढे चल. या पुढं पुढे या, आणखीन पुढं 1 पाऊल तर ये ना पुढं. हिरे बस
काय फोन आहे. थांब. पी खिलेरी पाणी. यार गायला तहान आहे. पाऊस नसता, भिजली नसती ना पावसात तर लय गाणी पाणी पिली असते रे. आता पेल 2-4 घोट पेल, कारण की भिजली ना खिलेरी पाणी पित नाही. भिजली नसती तर तेवढी बकेटभर पाणी पिली असते ती. भिजल्यामुळं प्रॉब्लेम झाला, नाही पित ती. तिच्या कामापुरतं पाणी पिली आणि पावसात भिजल्यावर ती जास्त पाणी पित नाही. तर बघतो हिर्या सकाळी खुराक खाल्ला ह्याने, पण भिजल्यामुळे हे पाणी पितोय का नाही काय माहीत. नाही पिणार म्हणजे आद्या बकेट मी हिर्या पुढंच राहून देणार. त्याला जेव्हा पाणी प्यायचं इथं सकाळचं त्याचं खुराक आहे. दर काय हे हिर्या, काय झालं रे. खुराक खा ना तू. खुराकच खायनाच राहणार सळ्या. खुराक काय चल. का यार कशामुळे ते खुराकच खात नाही. त्याला असं हातात धरलं तर थोडं खात आहे. आता पावसाचा जोर वाढला बरं का. बरं झालं मी गुरांना आणलंय. आपले चराय गेलेले गुरं पण आता घरी आलेत आणि पावसाचा जोर लय वाढलाय. कामं बी सगळे झाले, शेतातले वगैरे सगळे कामं झालेत. पावसामुळं कामं लवकरच उरकले होते आज. हिर्या खाय बाबा खाय चल. असं हातात पाठी धरली तर खाते. खाली ह्याला पाठी ठेवली शेणाच वास येतोय का काय काय माहीत. पण जागा तर तशी चांगली, एवढा काय वास यायला त्याला. पण ते शेंगदाणा पेंटले खात बी नाही. ही गाय मगाच गावरान गुरं आलेत, पण खालच्या गोट्यात होती म्हणजे घराजवळ गवत खात होती. आता आली वरच्या गोट्यात, तर मी तिला बांधतो. सीता आहे काय काय. थांब आहे, थांब बाई थांब. इथं दावण आहे तुझं, तोपर्यंत किलरील मार नको. मी दावा आणतो थांब. सीता हो ऐक, ऐक रे. हे काय इथंच दाव आहे तिचं. आता पप्पांना सांगावं लागेल सीता बांधली म्हणून. ऐक सीता ऐक 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 ऐक. तू मला घाबर, मी तुला घाबरतो. मला म्हणजे आणखीन ह्या गायांची भीती वाटते. एवढी डेअरिंग नाही धरत मी यांना, कारण की अंगाला चुकून ढाका लागला ना मारी त्यात. चला सीताला दाव लावलंय, पण हिला हळूहळू सवय लावून घ्यायची, कारण की जी बाळ झाली हिला दूध तर काढावं लागेल वासरू झाल्यावर. त्याच्यामुळे हिला अंगाला ढकलायची सवय लावायची हळूहळू. चल पुढे काबरी. हे सीता बस बस थांब थांब. बरं झालं लय हुशार गाय. आज पाऊस आहे ना, बरं झालं वरच्या शेडमध्ये आली, कारण तिला पण कळतं. हिथं आलं ना बघा खाली कशी एकदम कोरडी जागा आहे. पाऊस येत नाही काय नाही, बाहेर पाऊस चालू आहे पण जागा एकदम कोरडी मोकळी, आणि बसायला पण खड्डे खुड्डे वगैरे काय नाही, चांगली जागा आहे. तर त्याच्यामुळे ही येते वरच्या शेडमध्ये. लय हुशार आहे. आणि मित्रांनो आज आपलं लाकडे आवत आलंय बरं का. मी आवत आणून झालं ना, पप्पा मी म्हणजे शेतातून गावात गेलो होतो आवत आणण्यासाठी. तर हे आपलं लाकडे आवत आहे. लाकडे आवत आल्यानंतर भिजून असतं, म्हणजे भिजल्याला जास्त जमत नाही ह्या आवताला. पण काय करणार, आज आणून आम्ही बाहेर ठेवलं, पहिल्याच दिवशी भिजलं. हे आहे नवीन लाकडे आवत. ह्यानी मशागत लय भारी होते. आता ह्याला कशाला काय म्हणतात मला तर काय माहीत नाही. एवढं मला माहिती आहे हे रूम नाही बरं का. हे वरचं जे आहे ना हे रूम नाही. मी बाकीचं नंतर ह्याला दिंड म्हणतात. हे हरवळेत वाटतं. खाली पास, इथे एक छोटं लोखंडाचं गोल असतं, ह्या लाकडालाच लावलेलं असते. पास निघून आहे म्हणून, म्हणजे बसावा साईडला पास जाऊ नये म्हणून. तर ह्याला म्हणतात इड्या. आणि नंतर ह्याला काय म्हणतात नाही माहीत. इकडं दांडी असते, दांडी, आणि पाठीमागून एक खुट्टी असते म्हणजे अशी खिळ्या टाईप, ते लावलेली दांडी पुढं निघून आहे म्हणून. तर हे असं आपलं लाकडे आवतंय. थांबा पलीकडून उचलतो दाखवतो. तर ह्यानी ना ह्या आवतानी मशागतले भारी होती. तर त्याच्यासाठीच आपण आणलं. एक रिकाम्या शेतात वगैरे कुठं आपल्याला हाणायचं असेल ना चांगल्या शेतात, तर त्याच्यासाठीच आवत आणलंय. प्रत्येक शेतात नाही जमणार, कारण की झाडाची मुळी वगैरे अडकली ना तर हे मोडाचे चान्सेस असतात. ह्याचे पाय आहेत ना आवताचे, तर ते मोडाचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे आणि अगोदरच ना हे कारागीर कमी राहिले त्या लाकडी आवताचे. म्हणजे त्यांनी काय केलं, म्हणजे काळाबरोबर बदललेच नाहीत. मेहनत जास्त लागते हे आवत बनवायला, तर त्यांनी मिशनी वगैरे घेतल्या नाहीत ह्या कारागिरांनी ना. आणि त्यांच्या पुढच्या पिढीने कामं पण सोडून दिले ते, म्हणजे आवत बनवायचं वगैरे
सुतारांच्या पिढीने ना कामं सोडून दिले, तर त्याच्यामुळं हे काय होत नाही. तर म्हणून ह्याला लई मेहनत लागते ना, आजकाल हे भेटत नाही. त्यांनी जर मिशनी वगैरे घेतली असते ना तर सोपं जातं याला कट वगैरे करायला, जसं पाहिजे तसं मिशनीने कट करता येतं वगैरे. पण हे आता त्यांनी जुन्या फक्त हे मोठं दिंड आहे ना, तर मोठा पार्ट तर हाच मिशनीवर बनवून आणलेला आहे, म्हणजे कट करून आणलेलं आहे. नाहीतर हे याला होल, हे छोटाले पार्ट वगैरे, हे खालचे आवताचे पाय, हे लाकूड, हे सगळं मग त्यांनी जुन्या पद्धतीने हातावर बनवले. आणि हातावर म्हणलं ना मेहनत जास्त लागते. त्यांनी जर मिशनी वगैरे घेतली असते ना, तर कारण की लाकडाचे जे अवजार आहेत नाही जुने, तर ह्यांना आता डिमांड भरपूर आहे. म्हणजे सध्या काय झालं, लोकांना कळलं की लोखंडी अवतानी मशागतच होत नाही आणि पेरणी पण व्यवस्थित होत नाही लोखंडी टिपणीने, तर त्याच्यामुळे लाकडी अवजार पाहिजेत आता शेतकऱ्यांना. पण काय झालं, कारागीर कमीत ना, तर त्याच्यामुळे डिमांड वाढली आणि आता लाकडी वस्तू भेटतच नाही जास्त. मीच पप्पांच्या लय दिवस जर महाग लागून हे लाकड्यावर बनवून घेतलंय, ते पण आपल्याला फक्त चांगल्या शेतातच आणायला, मोजक्या शेतात. तर चला आता मी जातो घरी. आपल्या वरच्या शेडमध्ये आज 3 गुर आहेत. गौरांगला आणायचं होतं पण तो खालीच बसला, खालीच थांबला. मग आता राहू द्या, पाऊस पण चालू आहे, आणि आजच्या दिवस गौरांगला जागा पण आहे तिथं बसायला, काबरीला जागा आहे. आता पाऊस उघडला ना मग मी घरी जातो आता, कारण की गुरांचे सगळे कामं झालेत. तसं आता बाहेर उजेडच आहे बरं का, पण गोट्यात दिसतच नाही. त्याच्यामुळे आता दूध काढायला चालू केलंय. अगोदर हिला दूध पाजून घ्यायचंय. म्हैचं दूध प्यायचं झालं की हिला आपण गाय समोरच बांधतो. गायपाशी वासरं नसले ना मग गायला जमतच नाही. गावरान किती पण लाड करा, त्यांचे माणसाचे लाड पुरवत नाही. त्यांचं वासरू त्यांच्या समोर लागतंच दूध काढायला. नाही तर म्हणजे लाता वगैरे मारत नाहीत, दूध काढू देतात, पण आटून जातात, पाणवतच नाहीत. आणि पाणवले ना तरी वासरू बांधायचं बंद केलं ना, एका महिन्यात आटून जातात. किती ताण्या वेलेल्या असल्या ना तरी वासरू पाजायचं बंद केलं की एका महिन्यात तर पूर्ण ड्राय होतात. अशा गाय आहेत आपल्या ह्या. नाही तर तिला दूध काढताना पाय बांधायची वगैरे काही गरज नाही, पण पाणवत नाही असली ती. काय काय वृंदे, ह्याच्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम वाटते हिच्यावर का, कारण की ही काय करते, दूध पिताना सारखं पाय असं झाडते, पाय खाली आपटते. हे बघा असा पाय ना जमिनीवर कंटिन्यू मारते दूध पिताना. मला वाटतं हिच्या पोटातच काहीतरी प्रॉब्लेम असं हिच्या, त्याच्यामुळे जी तब्येत बी बनत नाही. आणि आता तरी कमी बरं का, नाही तर सकाळी नाही तर ह्याच्या आधी ना सारखे पाय आपटे, ते असे जमिनीवर पाय मारते, वर पोटाकडे पाय नेते, खाली जमिनीवर मारते. त्याने वृंदा आपले ह्या लाईनला इकडून पलीकडे गिर गायात, एक खिल्लारपाडी आणि गिर, आणि इकडून बैल आहेत. आणि जर्शा गायात त्या समोर बांधलेल्या असतात. तर आपल्याकडे जरचे 5च गुर आहेत. ह्या 3 गाया, एक कालवड आणि स्टॅलिन एक. स्टॅलिन पण गाभण, आता ती पण गायच म्हणायचं. 4 गाय आणि 1 कालवड. मित्रांनो, आपल्याला कमेंट आली होती की गुरांसाठी जे आपण कण्या बनवले होते ना, तर ते कसं बनवलं होतं ज्वारीचं, तर त्याची रेसिपी. तर ते ज्वारीचं पण जमतं आणि गव्हाचं पण जमतं. तर ज्वारीचं आहे ना, तर तिला भरडून आणायचं. भरडून म्हणजे एका ज्वारीचे 3 ते 4 पीस झाले पाहिजेत. तर अशी ज्वारी आपली चक्कीवरून पिसून आणायची, म्हणजे दळून आणायची. तर त्याच्यानंतर तिला पाण्यात शिजून घ्यायचं. तिला म्हणजे जेवढं ज्वारी लागेल ना, तर तेवढ्या प्रमाणात शिजून घ्यायचं. शिजवली ना, तर आपण रात्री शिजायला घातली होती, म्हणजे ह्या टायमाला एक 7-8 वाजता शिजवायला घातली होती रात्री. तर ती सकाळपर्यंत शिजली होती. म्हणजे आईने एक 9 वाजेपर्यंत त्याच्याखाली जाळ लावला होता. 9 नंतर जाळ बंद केला आणि त्याला त्या भांड्यातच राहून दिली ती ज्वारी. तर सकाळी परत ती घ्यायची. त्याच्यानंतर 1 किलो गूळ आणि 2 लिटर पाणी असं गुळवणी तयार करायचं. म्हणजे 1 किलो गूळ आणि 2 लिटर पाणी, थोडंसं गरम पाण्यात गूळ मिक्स करून घ्यायचा. तर त्याला गुळवणी म्हणतात आमच्या इकडं. तर गुळवणी. परत नंतर ते ज्वारीचा शिजवलेला भरडा आहे ना, तर तो घ्यायचा. त्याच्यात मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि ते गुळाचं जे पाणी आहे ना, तर ते त्याच्यात टाकायचं आणि मिक्स करायचं. असं झाला तो कण्या खाण्यासाठी. तर परत एकदा सांगतो. आणि गव्हाचं पण तेच करायचं. गव्हाचे एक 3 ते 4 पार्ट होतील असं भरडून घ्यायचं चक्कीवरती. गव्हाला आपली पिठाची गिरण असते ना, तर त्या गिरणीवरून गहू किंवा ज्वारी 3 ते 4 तुकडे होतील एका बियाचे. तर एवढं भरडून आणायचं
आणि त्याला पाण्यात उकळायला ठेवायचं, म्हणजे शिजायला ठेवायचं. एक 2-3 तासात शिजून निघतं ते. तर आपण तर रात्री 7 वाजता शिजायला ठेवलं होतं आणि एक 9 वाजेपर्यंत 2 तास त्याच्या खाली जाळ चलून दिला थोडा थोडा, आणि 9 वाजता नंतर जाळ बंद केला. तर सकाळपर्यंत ते शिजलं होतं. मग परत सकाळी मग त्याच्यात गुळाचं पाणी, मीठ आणि तेल टाकलं होतं. बस एवढेच आयटम टाकायचे आणि गुरांना खायला द्यायचं. अशा झाल्या कण्या.